आज आमच्याकडे पोटलक पार्टी होती, तर सकाळी वॉक केल्याच आम्ही पहिला भाज्या आणायला गेलो. मैत्रिणींमध्ये पण जरा छान दिसायला पाहिजे म्हणून फेस पॅक लावला, तेवढा डिलिव्हरी बॉय आला. हिरवी चटणी झाली, लाल चटणी झाली. माझा मेनू कळालच असेल. थोडंसं काही करायचं म्हटलं तरी ढीगभर पसारा करायची माझी सवय, पण चकाचक पण मलाच करावं लागतं. आणि हे सगळं निवांत होऊ शकतं फक्त याचमुळे. पार्टी आपल्या घरी आहे तर आपलं घर पण चकाचक पाहिजे, म्हणून घर पण एकदम चकाचक करून ठेवलं. आणि या पिंपलला कसं कळतं की आज काहीतरी स्पेशल डे आहे. आणि हे माझं रूम फ्रेशनर टाइमवर येतील तर त्या बायका कसल्या आपल्या टाइम प्रमाणे आपले डब्बे घेऊन हळूहळू एक जण येऊ लागले. आणि आमच्याकडे काही प्रोफेशनल IT कामगार पण होते, तर ते आपले हत्यार घेऊन आले. आणि माझ्या केसांचं काहीच होऊ शकत नाही. काही बायका टॉवर 7 पासून 12 पर्यंतचा भला मोठा प्रवास करून येणार होते, म्हणून आम्ही चॅट खायला सुरुवात केली. सगळ्यांचीच फेवरेट असलेली शेवपुरी थोडीशी खाऊन मन भरे का लगेच आम्ही बसलो खायला. तोपर्यंत भला मोठा प्रवास करून या मैत्रिणी सगळ्या मिळून शेवपुरीवर तुटून पडलो. पोटात थोडं गेल्यानंतर एनर्जी आली आणि मग सुरू झाली मस्ती. माझ्या घरी आले आणि रील्स बनणार नाहीत असं होईल का? रील्स झाले, मग गेम खेळायला सुरुवात केली. काकूंची एनर्जी कोणीच बीट नाही करू शकत. पिंक गुलाबी गुलाबी रंग साडीवरी बाईच्या साडीवरी उड़ गया रे बेरी. मला नाही नाचता येत. इश्क है पिया. आणि जेव्हा तुमच्या सासूचं नाव शांताबाई असतं, नाचून नाचून दमलं की खायला बसायचं. नूडल्स, रेड पास्ता, व्हाईट पास्ता, डोसा, चटणी, व्हरायटी ऑफ फूड खाऊन एनर्जी आली की परत गेम्स खेळायला सुरुवात करायची. आणि गेम्स खेळून दमलो की परत खायला बसायचं. आणि आम्ही हे सगळं एन्जॉय करू शकत होतो ते फक्त या दोघांमुळे, कारण की हे दोघं पण आमच्या प्रमाणे धमाल करत होते. आणि खरंच 12 वाजले आणि सगळे घरी जायला निघाले. अशा पद्धतीने आमची ही या ग्रुपची पहिली पोटलक खूप छान झाली आणि मागे ठेवून गेली गोड अशा आठवणी.